शिवशक्ती तरुण मंडळ, वाघोली जुना बाजार तळ उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. शुभ कार्यांच्या संकल्पांना निर्विघ्नपणे सिद्धीस नेणारे मंगलमूर्ती श्री गणराय परकीय जुलमी सत्तेपासून ही महाराष्ट्र भूमी मुक्त करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन. मंडळ यंदा 39व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य हलते देखावे यांची सुवर्ण परंपरा कायम ठेवीत सादर करीत आहोत भव्य पौराणिक देखावा वटसावित्री व्रताचं महात्म्य. पुण्यशील सती सावित्रीच्या पतिनिष्ठेची, पतिभक्तीची ही कथा. एका वटवृक्षाखाली सत्यवान आणि सावित्री विश्राम करत असतात. इतक्यात सत्यवान अस्वस्थ होऊन बोलू लागतो. सावित्री, सावित्री माझी घुसमट होतीये. स्वामी, स्वामी काय होतंय तुम्हाला? प्राण कोणीतरी ओढू पाहतंय. सावित्री, सावित्री, स्वामी, सावित्री, स्वामी काय होतंय? स्वामी, स्वामी. उठ सत्यवाना, मी तुला न्यायला आलोय. उठ. हे देवाधिदेव यमराज, आपण माझ्या पतीचे प्राण का हिराव पाहताय? आपणास हवे असल्यास आपल्याला मी माझे प्राण देते, मात्र माझ्या पतीचे प्राण घेऊन माझ्या वृद्ध सासू सासऱ्यांच्या जीवाला आपण क्लेश देऊ नये. सावित्री, हा सृष्टीचा नियम आहे. तुझ्या पतीचे प्राण सोडून तू माझ्याकडे काहीही माग, मी तुला 3 वर देईन. त्यानं तुझा भविष्य का सुखाचा होईल. हे देवेश्वरा, यमराजा, आपल्या या 3 वरांनी माझा वैधव्याचा क्लेश काही अंशी दूर होईल, यात मला शंका नाही. माझे पिता, त्यांना पुत्र सुख नाही, राज्याला वारस नाही, म्हणून ते दुःखी आहेत. कृपया त्यांचे दुःख दूर करावं. तथास्तु. माझे सासरे अंध आहेत. हे यमराजा, कृपया त्यांना दृष्टी द्यावी. तथास्तु. माग, आणखी 1 वर माग सावित्री. माझे सासरे राज्य भ्रष्ट होऊन अनेक वर्ष क्लेश सोसत वनवास भोगत आहेत. त्यांना परत सिंहासनावर बसून नातवंडांना मांडीवर खेळवायची अत्यंतिक इच्छा आहे. कृपया, कृपया त्यांची तेवढी इच्छा पूर्ण व्हावी. तथास्तु. तुझ्या इच्छेनुसार मी तुला 3ही वर दिलेले आहेत. जा परत, जा आता. परत जाऊ देवेश्वरा? मी परत कशी जाऊ शकते? माझ्या सासऱ्यांना जर मांडीवर नातवंड खेळवायचं असेल तर त्यांच्या एकुलत्या 1 मुलाशिवाय ते कसं शक्य आहे? माझ्या पतीशिवाय मला पुत्रप्राप्ती कशी होईल देवेश्वरा? तेव्हा हे यमराजा, माझ्या पतीचे प्राण मला अर्पण करून आपल्या वराला सत्यता द्यावी. सावित्री, स्त्री ही केवळ पतिव्रताच नव्हे तर चतुर आणि प्रसंगी धाडसी असावी, हे तू सिद्ध करून दाखवलंस. चातुर्यानं तू काळावरही मात केलीस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी तुझ्या पतीला पुन्हा जीवनदान देतो. तथास्तु. यमधर्मानं सत्यवानाचे प्राण घेतल्यानंतर सावित्रीनं यमाशी एकूण 3 दिवस शास्त्र चर्चा केली
आणि त्यावर प्रसन्न होऊनच यमानं सत्यवानाचे प्राण परत केले. ही शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली, म्हणूनच सावित्रीचं नाव या वटवृक्षाशी जोडलं गेलं. म्हणूनच ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. वटवृक्षः अक्षयवृक्षः आंबेवाला आंबे घ्या आंबे, गोड गोड आंबे, कोकणातले आंबे. अक्षयवृक्ष एक गजरेवाला, गजरे घ्या गजरे. वटवृक्षः अक्षयवृक्षः अहं जलं समर्पयामि. सावित्री सावित्री सावसागबायानो, सावित्री सावित्री सावसागबायानो, सती माघारी माघारी आला सागबायानो, सावित्री सावित्री सावसागबायानो. राजकन्या हसुनीचा सत्यवान निवडला, राजकन्या हसुनीचा सत्यवान निवडला. 7 जन्मा सोबतीला जोडीदार आवडला, 7 जन्मा सोबतीला जोडीदार आवडला. मंडळाचे अध्यक्ष संतोष दादा सातव, उपाध्यक्ष नवनाथ शेळके, खजिनदार गणेश सातव, सचिव अमित काळे, तसेच मंडळातील सर्व क्रियाशील कार्यकर्ते. मंडळ सर्व वर्गणीदार व हितचिंतकांचे सदैव ऋणी राहील. धन्यवाद.